अशोक नेते यांच्या सातत्याने आणि प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यातले रस्त्यांचे आणि रेल्वेचे प्रश्न जवळपास पूर्ण सुटलेले आहे, याचं मला अतिशय समाधान आहे. आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्यातले रस्ते चांगले झाले तर गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोलीतली जनता ही धनवान झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. मी जे सांगतो ते लक्षात ठेवा की पुढल्या 10 वर्षात महाराष्ट्रातला सगळ्यात सुखी, समृद्ध, संपन्न आणि श्रीमंत जिल्हा कोणता होणार आहे, तो गडचिरोली जिल्हा होणार.